नमस्कार माझ्या बालमित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता दुसरी मधील पहिली कविता। कवितेचं नाव आहे एकटी एकटी घाबरलीस ना। पहा मुलांनो, या कवितेची प्रस्तावना। आपल्या सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे आपली आई असते। आपण आईवर खूप प्रेम करतो व तिची काळजीही करत असतो। प्रत्येकाची आई ही आपापल्या मुलावर सर्वात जास्त प्रेम व माया करत असते। जेव्हा तिच्या डोळ्यासमोर तिचे मूल नसते तेव्हा ती तिच्याच मुलांच्या काळजीत असते। त्याचप्रमाणे आजच्या स्पर्धेच्या युगात मुलेही आपल्या आईला धीर देऊन घाबरू नकोस, मी तुझ्या जवळच आहे ना असे म्हणून आपल्या आईला विश्वास देत आहेत। असेच वर्णन या कवितेतून करण्यात आलेले आहे। तर मुलांनो, चला ही सुंदरशी कविता आज आपण पाहूयात। आई एकटी असेल घरात, मला पटकन घरी जायला हवं। मला जाऊन लागेल, माझी आई ती एकटी आहे। आई, तुला भीती वाटेल म्हणून मी लवकर आलो। एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलं होतं आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही। एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलं होतं आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही। आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो। भीती भीती कसली थेट उद्याच उठलो असतो। मात्र वाटल आपल्या पुरता विचार बरा नाही। मी आहे शूर, माझी आई तशी नाही। एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलं होतं आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही। खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठे। घाबरून जाईल अंधारात, रडत बिडत बसेल म्हणून आलो आता काही घाबरायच नाही। कुशीत घेऊन झोप मला म्हणजे काळजी नाही। एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलं होतं आई म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही। म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही। तर चला मुलांनो, आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊयात। या कवितेमध्ये एक मुलगा आहे आणि तो आपल्या आईपासून लांब गेलेला आहे, दूर गेलेला आहे। पण तो मुलगा दिवसभर आईपासून दूर राहिल्यानंतर संध्याकाळी अंधार होण्याच्या अगोदर आपल्या आईजवळ तो आलेला आहे। आईजवळ येऊन तो आपल्या आईला काय म्हणत आहे, या गोष्टीचे, या भावनेचे वर्णन या ठिकाणी केलेले आहे। तर तो
घरी आल्यानंतर आईजवळ आल्यानंतर काय म्हणतो पहा, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. तर आई, मला माहिती आहे की तू माझ्या काळजीमध्ये, माझ्या आठवणीमध्ये एकटी राहू शकत नाहीस. तुला भीती वाटते, तू घाबरतेस आणि या गोष्टीची मला चांगलीच खात्री आहे की तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस. आणि म्हणून मी सुद्धा काय आहे, दिवसभर दूर थांबलो, पण संध्याकाळी मात्र तुझ्याजवळ, तुझ्या कुशीमध्ये मी आलो, तुझ्याजवळ आलो, असं तो मुलगा म्हणतो. पुढे पहा, आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो. आणि मला त्या ठिकाणी खूप जास्तीची, जाम खेळून दमल्यामुळे, थकल्यामुळे खूप जास्तीची झोप आली होती. आणि मी जर त्या ठिकाणी झोपी गेलो असतो तर एकदम शांत गुडूप मी झोपलो असतो. भीती कसली, थेट उद्याच उठलो असतो. आणि त्या ठिकाणी झोपल्यानंतर मला अजिबात भीती वाटली नसती. मी मस्त आरामात झोपून गेलो असतो आणि थेट मी उद्याच सकाळी उठलो सुद्धा असतो. मात्र वाटलं आपल्यापुरता विचार बरा नाही, मी आहे शूर, माझी आई तशी नाही. पण मला काय वाटलं आई, की मी फक्त माझ्यापुरता विचार करून जमणार आहे का? नाही, कारण मला माझ्यासोबत माझ्या आईचा सुद्धा विचार करायचा आहे. मी भीत नाही, मी घाबरत नाही, मी एकटा राहू शकतो, पण माझी आई माझ्याशिवाय राहू शकत नाही, या गोष्टीची मला जाणीव होती. आणि म्हणून मला वाटलं की मी माझ्यापुरताच विचार करणं बरोबर नाही. आणि मग मला लक्षात आलं की मी शूर आहे, पण माझी आई तशी नाही. मी आहे शूर, पण माझी आई तशी नाही. मी शूर आहे, मी भीत नाही, मी घाबरत नाही, मी एकटा राहू शकतो, पण माझी आई मला सोडून राहू शकत नाही. ती तशी माझ्या बाबतीत घाबरते, कारण तिला माझी काळजी आहे. म्हणून मुलगा म्हणतो की मी परत आलो, कारण तू माझ्याशिवाय राहू शकत नाही. ठीक आहे. पुढे पहा, खिडकी वाजली नुसती तरी धडपडून उठेल, घाबरून जाईल अंधारात, रडत बिडत बसेल. म्हणून आलो, आता काही घाबरायचं नाही, कुशीत घेऊन झोप, मला म्हणजे काळजी नाही. पुढे मुलगा म्हणतो की मला माहिती आहे आई की रात्री अंधारामध्ये नुसती खिडकीचा जरी आवाज आला, नुसती खिडकी जरी वाजली तर तू घाबरून काय आहे, धडपडून उठतेस. आणि मग अंधारामध्ये जर रात्री मी नसताना असं काही झालं, असं काही घडलं तर तू काय करशील, घाबरून जाशील अंधारामध्ये आणि कुठंतरी रडत बिडत बसशील असं मला वाटलं. म्हणून मी परत आलो. बघ, मी तुझ्या जवळ आलो. आता तुला काही घाबरायचं कारण आहे का? नाही, कारण आता तुझा मुलगा तुझ्या जवळ आहे, म्हणून तुला काही घाबरायचं कारण नाही. आता तू मला मस्त आनंदात कुशीत घेऊन झोप, म्हणजे तुला कुठल्याच गोष्टीची काळजी नाही आणि मलाही कुठल्याच गोष्टीची काळजी नाही, कारण मला माझी आई जवळ आहे आणि माझ्या आईजवळ मी स्वतः तिचा मुलगा आहे. आणि आता तू मला जवळ घेऊन झोप, कुशीत घेऊन झोप आणि काळजी करू नकोस, असं मुलगा म्हणू लागला. एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. आणि परत मुलगा म्हणतो की मला माहिती आहे आई की तू एकटी काय करते, घाबरतेस, म्हणून मी तुला सोडून लांब राहिलेलो नाही.